नमस्कार फ्रेंड्स, मी संजय गुरव. आज आपण भाषा विज्ञानातील घटक आहे कालिका भेद. कालिका भेदावरती काही प्रश्न आणि प्रश्न उत्तरे आलेले आहेत आणि टिपा आलेल्या आहेत, त्या नीट समजून घेणार आहोत. कालिका भेद हा घटक प्रश्न उत्तरे स्वरूपामध्ये आज आपण समजून घेणार आहोत. भाषा विज्ञानातील कालिका भेद, सेमिस्टर 1 एम ए मराठी, मुंबई युनिव्हर्सिटी. तर प्रश्न पहिला आहे, मराठी भाषेचे कालिक भेद स्पष्ट करून त्या त्या कालखंडातील ऐतिहासिक व भाषिक महत्त्व थोडक्यात लिहा. काय प्रश्न आहे? मराठी भाषेचे कालिक भेद स्पष्ट करून त्या त्या कालखंडातील ऐतिहासिक व भाषिक महत्त्व थोडक्यात लिहा. मराठी भाषेच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासातील राजवटीनुसार काही कालखंड पाडले गेलेत. काय? मराठी भाषेच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासातील राजवटीनुसार काही कालखंड पाडले आहेत, त्यांनाच कालिकेत भेद म्हटलेलं आहे. कशाला कालिक भेद म्हटलेलं आहे? तर मराठी भाषेचा विकासाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासातील राजवटीनुसार काही कालखंड पाडले गेले आहेत, त्यांनाच कालिक भेद म्हटलेले आहेत. उदाहरणार्थ यादवकालीन, बहिमनकालीन आणि शिवकालीन, पेशवेकालीन, आंग्लकालीन, स्वातंत्र्योत्तर, जागतिकीकरण, अशा 6 प्रकारामध्ये मराठीचा काळ विभागलेला आहे. ओके. तर पहिला आहे यादवकालीन. 1200 ते 1350 हा काळखंड होता. मराठी साहित्याचे सुवर्णयुग मानले जाते या काळखंडाला. ज्ञानेश्वरी, महानुभाव, पंतांचे साहित्य याच काळात निर्माण झाले. यादवकालीन हे काय 1200 ते 1350 या दरम्यान होता. ते या कालखंडात मराठी साहित्याचे सुवर्णयुग मानले जाते. ज्ञानेश्वरी, महानुभाव, पंतांचे साहित्य याच काळात निर्माण झाले. पुढचा काळ आहे बहिमनकालीन. 1350 ते 1600 या काळात मराठीवर फारसी व अरबी भाषेचा मोठा प्रभाव पडला. संत एकनाथांचे कार्य याच काळामध्ये आहे. पुढचा काळ आहे शिवकालीन काळ. 1600 ते 1700 स्वराज्याची स्थापना झाल्याने मराठीला नवे चैतन्य मिळाले. बखर, वाङ्मय व आज्ञापत्रांसारखे गद्य लेखन विकसित झाले या काळामध्ये. पुढचा काळ आहे पेशवेकालीन. 1700 ते 1818 पर्यंतचा हा काळ होता. पद्य साहित्यासोबतच राजकारभारातील पत्रव्यवहारामुळे गद्याचा विस्तार झालेला आहे या काळामध्ये. आंग्लकालीन काळ आहे 1818 ते 1950. इंग्रजी शिक्षण व छापखान्यांमुळे आधुनिक मराठी साहित्याचा, जसे की कादंबरी, नाटक, वृत्तपत्रे यांचा पाया रचला गेला. पुढचा काळ आहे स्वातंत्र्योत्तर काळ व जागतिकीकरण काळ. 1950 ते आजवर आत्तापर्यंतचा काळ. यात ग्रामीण दलित साहित्याचा उदय आणि तंत्रज्ञानामुळे इंग्रजी शब्दांचा वाढता वापर हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. काय? ते कोणते कोणते कालिक भेद म्हणजे काय आहे? मराठी भाषेच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी इतिहासातील राजवटीनुसार काही कालखंड पाडण्यात आले, त्यांनाच कालिक भेद म्हटलेला आहे. ओके. तर हे कालिक भेद काळ कोणते कोणते? यादवकालीन 1200 ते 1350, बहिमन काळ 1350 ते 1600पर्यंतचा काळ, शिवकालीन 1600 ते 1700चा काळ, नंतर मग पेशवेकालीन 1700 ते 1818पर्यंतचा काळ, आणि नंतर आंग्लकालीन 1818 ते 1950पर्यंतचा काळ, आणि पुढचा स्वातंत्र्योत्तर काळ, जागतिकीकरण काळ 1950 ते आत्तापर्यंतचा काळ. तर ह्या काळामध्ये मराठीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या कालखंडावरून त्यालाच कालिक भेद म्हटलेलं आहे. यादवकालीन मराठी भाषेचे स्वरूप, ध्वनी, रूप आणि शब्दसंग्रहांच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा. काय म्हटलेलं आहे? प्रश्न पुढचा काय आहे? दुसरा प्रश्न, यादवकालीन मराठी भाषेचे स्वरूप, ध्वनी, रूप आणि शब्दसंग्रहाच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा. यादवकालीन मराठी 1200 ते 1350, इसवी सन 1200 ते 1350पर्यंतचा काळ आहे हा. या मराठीचे प्रारंभिक वैभवशाळी रूप आहे. हा काळ मराठी भाषेचे सुवर्णकाळ मानलं जातं. स्वर प्रक्रिया, संस्कृतमधील रू, रे, य, औ यांसारख्या स्वरांचे सुलभीकरण झाले. उदाहरणार्थ तृतीयेचे 30 झाले. व्यंजन प्रक्रिया, ज्ञ ऐवजी न किंवा विशिष्ट संयुक्त व्यंजने मच्छ, जुज्ज वापरले जात. विभक्ती प्रत्यय, या काळात 7ही विभक्तींचे प्रत्यय आढळतात. उदाहरणार्थ प्रथमेत गणेशू, तृतीयेत ईश्वरेत, षष्ठीत व्यासाचा. शब्दसंग्रह, सोने सळका, मोंदूस, बोहरी यांसारखे अस्सल देशी शब्द या काळात मोठ्या प्रमाणात होते. प्रश्न 3, बहिमन काळातील मराठी भाषेवर झालेल्या परकीय भाषांच्या प्रभावाचे सविस्तर वर्णन करा. उत्तर आहे इसवी सन 1318 यादव सत्ता संपल्यानंतर आणि 1350 बहिमनी राजवट सुरू झाल्यावर मराठीवर मोठा परिणाम झाला. फारसी व अरबी प्रभाव. राज्यकारभार मुसलमानी राजवटीत गेल्याने प्रशासनात फारसी शब्द आले. उदाहरणार्थ फसला, इन्साफ, कागद, हवालदार, दरबारी इत्यादींसारखे शब्द.
वर्णप्रक्रिया यादवकालीन शब्दांत बदल झाले. उदाहरणार्थ सकळ ऐवजी सकळ असा ळ कार वापरला जाऊ लागला. रोसे ऐवजी रोखे असे बदल दिसले. नमुना सरकारी राजा घेऊन निघाले. दस्तऐवज अंमलदार वाकब नव्हते. या गद्य नमुन्यात फारसीयुक्त भाषेची झलक दिसते. प्रश्न 4. पुढचा प्रश्न, शिवकालीन मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगून या काळातील उपलब्ध साधनसामग्रीवर प्रकाश टाका. प्रश्न काय? शिवकालीन मराठी भाषेचे वैशिष्ट्य सांगून या काळातील उपलब्ध साधनसामग्रीवर प्रकाश टाका. उत्तर आहे, शिवकाळात मराठी भाषेला राजाश्रय मिळाला आणि ती लोकभाषा म्हणून प्रबळ झाली. साधनसामग्री मुक्तेश्वर समर्थ रामदास तुकाराम महाराज, वामन पंडित यांच्या कविता, रामचंद्र पंत अमात्य यांचे आज्ञापत्र या महत्त्वाच्या गद्य दस्तऐवज आहेत. भाषिक वैशिष्ट्य काय? या काळात अरबी फारसी भाषा शब्दांसोबतच संस्कृत शब्दांचा पुनर्वापर वाढला. शब्दसंग्रह अमीर, सलाम, मुशाहीर अरबी आणि उत्सव, उमेद, हुनर फारसी या शब्दांचा वापर पत्रातून दिसतो. प्रश्न 5. आंग्लकालीन मराठी भाषेतील वाङ्मयी चळवळ आणि भाषेतील बदलांचा आढावा घ्या. आंग्लकालीन मराठी भाषेतील वाङ्मयी चळवळ आणि भाषेतील बदलांचा आढावा घ्या. 1818 मध्ये इंग्रज सत्ता आल्यावर मराठी भाषेचा चेहरामोहरा बदलला. वृत्तपत्रे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू करून मराठी गद्याला नवीन दिशा दिली. शैक्षणिक बदल 1822 मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटीने क्रमिक पुस्तके तयार केली, ज्यामुळे भाषेचे प्रमाणीकरण झाले. नवे वाङ्मय प्रकार, कादंबरी, नाटक, निबंध आणि चरित्र यांसारखे नवे प्रकार, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लोकहितवादी महात्मा फुले यांच्या लेखनामुळे समृद्ध झाली. इंग्रजीचा प्रभाव, अनेक इंग्रजी शब्द मराठी व्याकरणाच्या चौकटीत बसवून वापरले जाऊ लागले. पुढचा प्रश्न, माहिती तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषेपुढील आव्हाने व बदल स्पष्ट करा. 21वे शतक हे संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे आहे. जागतिकीकरण, दळणवळणामुळे मराठीचा इतर भाषांशी संपर्क वाढला. परिणामी स्वयंपाकघरात किचन आणि दिव्याच्या जागी लाईट असे शब्द आले. संगणक युग, इंटरनेट आणि मोबाईलमुळे वर्ड प्रोसेसिंग, ईमेल, वेबसाईट, ऑनलाईन नेटवर्क हे शब्द आता मराठीचा अविभाज्य भाग झाले आहेत. साहित्यातील बदल, ग्रामीण लेखकांमुळे महानोर, बोराडे बोलीभाषेतील शब्द साहित्यात आले, तर IT क्षेत्रामुळे तांत्रिक परिभाषा मराठीत रूढ झाली. आता सविस्तर टिपा पाहूया. यादवकालीन मराठीची साधनसामग्री. यादव काळातील भाषेचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने कोरीव लेख आणि ताम्रपट उपलब्ध होते. वाङ्मयीन साधनांमध्ये मुकुंदराजांचा विवेक सिंधू व पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, महानुभाव पंतांचे लीळाचरित्र आणि नामदेवांचे अभंग अत्यंत महत्त्वाचे आहे. हे साहित्य भाषेचे तत्कालीन स्वरूप समजून घेण्यास मदत करतात. यादवकालीन विभक्ती प्रत्यय. या काळात विभक्तीचे 7 प्रकार स्पष्ट दिसतात. प्रथमा विभक्तीत शब्दाच्या शेवटी उ किंवा ओ लागत असे. उदाहरणार्थ गणेशू, द्वितीयेत आते किंवा येता या, तृतीयेत ए किंवा ने, उदाहरणार्थ ईश्वरे, पंचमीत हुनी, उदाहरणार्थ मेघाहुनी आणि सप्तमीत ई किंवा ळी, उदाहरणार्थ देवळी असे प्रत्यय लावले जात असत. पुढचा टीप आहे बहिमीनकालीन वर्णप्रक्रिया. बहिमीन काळात यादवकालीन शब्दांमध्ये लक्षणीय बदल झाले. सर्वात मोठा बदल म्हणजे ळ कारचा वाढता वापर. उदाहरणार्थ यादव काळातील सकल हा शब्द बहिमीन काळात सकळ झाला. तसेच श च्या जागी झ आणि ख च्या जागी फ चे उच्चारभेद दिसून आले. ऋतूचे कृनिया असे रूप याच काळात झाले. पुढचे टिपा शिवकालीन गद्य लेखन आज्ञापत्र. शिवकालीन गद्यलेखन. शिवकाळात केवळ पद्यच नाही तर उत्कृष्ट गद्यही लिहिले गेले. रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिलेले आज्ञापत्र हे शिवकालीन राज्य व्यवहाराचा आणि भाषेचा उत्तम नमुना आहे. यात राजकारण, किल्ले आणि स्वराज्याच्या रक्षणाबद्दलची भाषा अत्यंत प्रौढ, स्पष्ट आणि परिणामकारक आहे. पुढचे टीप आहे लोकहितवादी आणि आंग्लकालीन गद्य. गोपाळहरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहून समाजातील अनिष्ट रूढींवर प्रहार केला. त्यांची भाषा सोपी आणि तार्किक होती. जेथे हिंदू लोकांचे राज्य आहे तेथे सर्वत्र न्यायाचा अंधकार असतो, असे परखड विचार त्यांनी मांडले. या काळात मराठी गद्याने वैचारिक प्रगल्भता गाठली.
पुढची टीप आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी शब्दसंग्रह. माहिती तंत्रज्ञानाच्या काळात मराठी तांत्रिक शब्दाची मोठी भर पडली आहे. कीबोर्ड, सर्च इंजिन, सोशल मीडिया, लॅपटॉप या शब्दांना पर्यायी मराठी शब्द तयार होत असले तरी दैनंदिन व्यवहारात मूळ इंग्रजी शब्दच मराठी पद्धतीने वापरले जात आहेत. यामुळे मराठी ही ग्लोबल भाषेच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वतःला बदलत आहे. मित्र, आज आपण कालिक भेद या घटकाचा प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहे. हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाच्या तरतुदी किंवा ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले जातील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.